पहा, रासायनिक अभिक्रियांच्या प्रकारांमधली सगळ्यात महत्त्वाची अभिक्रिया म्हणजे ऑक्सिडीकरण. आता ऑक्सिडीकरण म्हणजे काय? तर जेव्हा एखाद्या रासायनिक अभिक्रियेत अभिक्रियाकारकाचा ऑक्सिजनशी संयोग होतो किंवा ज्या अभिक्रियेमध्ये अभिक्रियाकारकातून हायड्रोजन निघून जातो, तेव्हा या अभिक्रियेस आपण ऑक्सिडीकरण अभिक्रिया म्हणतात. म्हणजे इथे आपल्याला ऑक्सिजनशी संयोग होतो आणि हायड्रोजन निघून जातो. ह्या दोन फक्त महत्त्वाचे मुद्दे लक्षात ठेवायचे आहेत की ऑक्सिजनशी संयोग आणि हायड्रोजन निघून जातो, अशा प्रकारच्या अभिक्रियेमध्ये आपण ऑक्सिडीकरण असं म्हणतो. ओके. तर उदाहरण जर आपण पाहिलं तर या पहिल्या अभिक्रियेमध्ये काय झालं आहे, मॅग्नेशियम आणि ऑक्सिजन या दोघांचा संयोग झाला. मॅग्नेशियमचा ऑक्सिजनशी संयोग झाला आणि मॅग्नेशियम ऑक्साईड तयार झालं. म्हणजे या अभिक्रियेत आपण काय म्हणू शकतो की ऑक्सिजनशी संयोग झालेला आहे, ऑक्सिजन आलेला आहे एकत्र, म्हणून हिला आपण म्हणणार ऑक्सिडीकरण. इंग्लिशमध्ये तिला ऑक्सिडेशन असं म्हणतो. आता दुसरा मुद्दा पाहिला तर इथं हायड्रोजन जो आहे तो हायड्रोजन निघून गेलेला आहे. हायड्रोजन निघून गेला, इथं मॅग्नेशियममधून हायड्रोजन निघून गेला, त्याला पण आपण ऑक्सिडीकरण म्हणतो. म्हणजे एकतर ऑक्सिजनशी संयोग झाला तरी ऑक्सिडीकरण असणार आणि हायड्रोजन निघून गेला तरीही ऑक्सिडीकरण अभिक्रियाच आपण त्याला म्हणणार. ओके.